25 जुलैपासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरक्षण बचाव यात्रा सुरू करण्यात आली होती। चैत्यभूमी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून या यात्रेला सुरुवात करण्यात आली होती। 23 जिल्ह्यांचा दौरा करून आज या यात्रेचा छत्रपती संभाजीनगर शहरातील हमखास मैदान इथे जाहीर सभा घेऊन समारोप होणार आहे। यासाठी वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी केली आहे। या सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 25 जुलैला मुंबई येथील दादर येथील चैतन्यभूमीला जाऊन अभिवादन केलं। त्यानंतर मात्र त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केलेली आहे। आपण जर पाहिलं तर मागील 13 दिवसापासून ते आहेत तर महाराष्ट्रभर ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मात्र रॅल्या करत आहेत। त्यांची काल रॅली जालना शहरात झाली। आज मात्र या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये त्यांची रॅली होणार आहे। अवघ्या काही घंट्यामध्ये मात्र आता प्रकाश आंबेडकर या छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र त्यांच्या सभेची जी आहे ती तयारी चालू आहे। आपण पाहू शकता की इथं ते मंडळ विजय दिवस म्हणून देखील साजरा केला जाणार आहे। 7 ऑगस्टला व्हीपी मगाचं जे सरकार होतं त्या सरकारने मात्र मंडळ आयोग स्थापन केला होता। त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी घोषणा केली होती की मंडळ दिन आपण साजरा केला गेला पाहिजे। त्यानुसारच आज जे आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मंडळ विजय दिन म्हणून देखील साजरा केला जाणार आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र मोठी जोरात तयारी त्यांच्या सभेची चालू आहे। ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा एसटी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे। जशी त्यांना लागू झाली तशी यांना देखील ओबीसीना देखील लागू झाली पाहिजे। त्याचप्रमाणे त्यांनी 100 ओबीसीचे आमदार निवडून आणायचे आहेत। ओबीसीचं आरक्षण कुठेतरी धोक्यात आहे। मात्र हे जे आहेत आरक्षण बचाव यात्रा त्यांनी सुरुवात केलेली आहे। आजचा त्यांचा 13वा दिवस आहे आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची रॅलीचा सांगता होणार आहे। ही जे आहे तर रॅलीची सांगता आहे सुरुवात जी आहे तर कॅम्ब्रिज शाळेपासून तर सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी हमखास मैदानावरती मात्र रॅलीचा सांगता होणार आहे। इथं त्यांची मोठी सभा देखील आयोजित करण्यात आलेली आहे। अवघ्या काही घंट्यामध्ये मात्र आता प्रकाश आंबेडकर जे आहेत ते इथं दाखल होणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं की प्रकाश आंबेडकर जायच्या सभेमध्ये संबोधित करताना नेमकं कोणावर टीका करतात, नेमकं काय घोषणा करतात। त्यांनी वक्तव्य देखील केलं होतं की मी इथं जे आहे तर काही घोषणा करणार आहेत। नेमकं ते काय घोषणा करणार, काय बोलणार आहे याकडे मात्र महाराष्ट्राचे सर्व जनतेचे ज्या प्रकारे ओबीसी त्या प्रकारे मराठा बांधवाचे देखील लक्ष लागलेलं आहे। मात्र अवघ्या काही घंट्यामध्ये प्रकाश आंबेडकर जे काही घोषणा करणार आहेत त्याकडे मात्र सरकारचं लक्ष लागलेलं आहे की हे नेमकं काय घोषणा करत आहे। संजय आहेर, न्यूज अनकट, छत्रपती संभाजीनगर।